दुधी भोपळा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जेवणामध्ये वापरत असतो, कारण त्याचे फायदेसुद्धा अनेक आहेत. ह्यामुळे आपले हृदय अगदी चांगले राहते, पाचनशक्ती आपली लवकर होते आणि हे पचायला हलके असल्यामुळे याचा आपण वापर करत असतो आणि आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत. म्हणून आपण दुधी भोपळ्याचा वापर करत असतो. म्हणून आज आपण अशीच एक रेसिपी करणार आहोत दुधी भोपळ्याचे पौष्टिक धपाटे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. वंदनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज दुधी भोपळ्याचे धपाटे बनवूया. ताजा स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा आहे. याचं बूड कापून घेऊया आणि याचा शेंडासुद्धा कापून घेऊया. आता इथे मी अर्ध्याच दुधी भोपळ्याचे धपाटे करणार आहेत. साधारणतः 5 ते 6 धपाटे होईल एवढे मी दुधी भोपळा किसून घेणार आहे. दुधी भोपळा किसल्यानंतर त्यामध्ये लगेच पीठ टाकून त्याला मिक्स करावं, नाहीतर हवेशी संपर्क आल्यामुळं दुधी भोपळ्याचा कलर हा बदलतो आणि टेस्टसुद्धा बदलते. म्हणून कधीही दुधी भोपळा किसल्यानंतर लगेच पिठामध्ये मिक्स करून घ्यावा. इथे 5 ते 6 धपाटे तयार होतील एवढंच मी मिश्रण घेतलेलं आहे आणि हे आपण एकजीव करून घेऊया. यामध्ये आता कोथिंबीर, हिरवी मिरची वाटलेली, थोडासा ओवा, जिरे, मीठ आणि थोडीशी हळद हे जिन्नस टाकून परत आपण याला सर्व एकत्रित करून घेऊया. आता याला पाणी खूप कमी लागणार आहे, कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे आपल्याला कणिक मळण्यासाठी पाणी कमीच लागणार आहे. तर थोडं थोडं शिंपडायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे धपाटे तुम्ही 8 दिवसातून एखाद्या वेळेस करायला पाहिजे, कारण आपल्या प्रकृतीसाठी याचे खूप सारे फायदे आहेत. 10 मिनटे ही कणिक मी मळून ठेवलेली होती आणि आता 10 मिनटानंतर आपण लगेच याचे धपाटे करणार आहोत. परत एकदा मी याला तेलाचा हात घेऊन थोडंसं मळून घेणार आहे. कुठे प्रवासासाठी डब्यावर हे अगदी छान असतात आणि हे विशेष म्हणजे 2 दिवस टिकतात हे. त्यामुळे हे धपाटे आपण कुठे जाण्यासाठी टिफिनमध्ये जरूर करून ठेवावे. आता लाटल्यानंतर थोडं जाडसरच लाटायचं. लाटल्यानंतर याला असे 3 ते 4 असे बारीक बारीक होल करायचे. यामुळे आपल्या धपाटं चांगलं भाजलं जातं. तव्याला सुद्धा आपण चांगलं तेल लावून घेऊया. तवा चांगला गरम झाल्यावर आपण त्यावर हे धपाटे टाकूया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. पलटल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावर तेलाचा शिरकाव करणार आहोत. खरपूस असं दोन्ही बाजूने धपाटं भाजून घ्यायचं. आणि दुसरंही आपण धपाटं टाकलेलं आहे आणि ते सुद्धा आलटून पालटून दोन्ही बाजूने त्यावर तेल टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खूप सुंदर रेसिपी आहे, सर्वांना आवडणारी आणि तेवढीच चविष्ट रेसिपी आहे ही. तर तयार आहेत आपले धपाटे. जेव्हाही दुधी भोपळा खायचा कंटाळा आले असेल
तर हा पदार्थ जरूर करून बघा. आणि हे तुम्ही तुपासोबत खाऊ शकता, गरम गरम शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता, भाजीसोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा तुम्ही हे धपाटे खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच हेल्दी रेसिपी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करीन. तर भेटूया पुढच्या भागामध्ये.